कवितेतला विषय वैविध्य या विषयावर बोलणार आहेत माननीय श्री LB पाटील सर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या विषयावर बोलावं. नमस्कार. या सत्राचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक कवी प्रवीण दवणे सर, त्याचप्रमाणे मिलिंद जोशी सर पुढच्या सत्राचे अध्यक्ष आहेत, आणि ज्यांचं आत्ताच आपण भाषण ऐकलं ते आपले रमेश वाकनीस. अतिशय सुंदर विचार मांडले आणि सामाजिक विचारांचे कविता आणि त्याचा इतिहासच जणू काही त्यांनी मांडला. माझ्याकडे आता विषय आहे तो कवितेतील जी विविधता आहे ती. आणि कवितेची विविधता म्हटल्यानंतर आता फार व्हास्ट होईल, फार मोठं होईल असा माझ्या मनात विचार आला की नाही, आपण कुठेतरी थोडंसं वेळेची मर्यादा घातलेलीच आहे, आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बोलायला पाहिजे असं माझ्या मनात विचार आला. कारण का की आपण कविता कशी जन्माला येते, कुठून विषय सुरू होतात, किती विषय असतात, दुःख आलं, सुख आलं, प्रेम आलं, राष्ट्र आलं, भक्ती आली, सगळ्या विषयांवर बोलत बोलत सुटत जाण्यापेक्षा आपण पहिलं म्हणायचं की मी कवी आहे आणि मी सामान्य कवी आहे, तुमच्यापेक्षा मोठा असेल असं समजू नका. एक सामान्य कवी असून मला जे दिसलं तो माझा विषय, ही प्राथमिक कल्पना आपली असते. आणि आपलं बरेच जण सांगतात मी जर पहिली दुसरीला असल्यापासून मी कविता लिहितो आहे. काय अभ्यास आहे, आणि अजूनपर्यंत त्याची कविता पहिली दुसरी सारखीच असते. मी मात्र तसा नाही. मी कॉलेजला गेलो आणि कविता लिहायला लागलो, आणि तिथून माझी कविता सुरू झाली. नंतर पुन्हा बालपणावरती आलो मी, आणि आज सामाजिक जीवनाच्या कविता लिहितो आहे. काय, पहिली प्रेमावरचा माझा विषय आहे. मी ठराविक विषयच घेतो आहे. प्रेम हा विषय तुमचा माझा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. तिथून कविता सुरू होते असे तरुण पोरं बोलतात. का? कारण ती कविता नसली तर प्रेम सुरू होत नाही चिठ्ठीतून असं सांगितलं जातं. म्हणून तिथून सुरुवात झाली, आणि मी आता कॉलेजमध्ये असताना जे प्रेम केलं त्याच्यावरची कविता आत्ता लिहिली. मी उल्हासनगरला कॉलेजला होतो, आणि त्यावेळी मी ग्रामीण भागातून गेलेला अगदी आगरी समाजातला एक तरुण, आणि तिथे मला असं वाटलं की प्रेम नावाचं काहीतरी इथं बरंचसं आहे. शहरामध्ये बरंचसं शिकायला मिळतं, आणि ते मला शिकायला मिळालं. आणि मग कॉलेजला गेल्यानंतर जे मी प्रेमात पडलो त्यावरची कविता, आत्ता लिहिलेली कविता मी तुमच्यासमोर कशा प्रकारचा विषय मी हाताळला तो बघू शकता तुम्ही. की मी कॉलेजात असताना काय मजा असायची, पोरगी जवळून गेली रे गेली की पटली अशीच वाटायची, पटली अशीच वाटायची. बोटावर वही गरगर 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 फिरायची. मला आवडणाऱ्या पोरीची नजर तीनदा 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 वळायची. काय मजा असायची, काय मजा असायची. कॉलेजची वेळ 9ची, माझी गेटवर तयारी 8 पासून असायची, आणि तिला नजर माझी शोधत शोधत बसायची. काय मजा असायची. कॉलेजला जातानाच ठरवून ठेवलेली असायची, गुलाबाची पुरचुंडी माझ्या हातात असायची, आणि ती आली रे आली की देईन. वर्गात पहिल्या पिरियडला देईन, दुसऱ्या पिरियडला देईन, चौथ्या पिरियडला देईन, 5वाही पिरियड होऊन जायची, आणि फुल गुलाबाची एक एक पाकळी गळून 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 जायची. माझी अवस्था देठाची व्हायची. काय मजा निघून जायची, काय मजा निघून जायची. आणि मी असं प्रेम करता करता घरच्यांना कळालं की हा फुकट गेला. म्हणून त्यांनी गाठ बांधली लग्नाची. तुम्ही म्हणाल हा तर प्रेमवीर होता, याने गाठले असेल चवळी, याने गाठले असेल काकडी, याने गाठले असेल अतिशय सुंदर पोरगी. पण नाही हो नाही, माझी गाठ पडली डांगराची, माझी गाठ पडली डांगराची. पण तरीही पोरानं तुम्हाला सांगतो, तुम्ही कॉलेजची पोरात म्हणून सांगा, प्रेम करा, अवश्य करा, अवश्य करा.
पण प्रेम झाल्यानंतर ज्यावेळी तुमचं दुसरं प्रेम सुरू होतं त्यावेळी जुन्या प्रेमाला विसरून जा. त्याचं कधी वाईट चिंतायचं नाही, तिचं कधी वाईट चिंतायचं नाही. आपण सुखी राहायचं असंच ठरवायचं. तिचंही जीवन फुलवायची ही वृत्ती ठेवा जन्माची, ही वृत्ती ठेवा जन्माची. कॉलेजला जीवनाची मजा करायची, कॉलेज जीवनात प्रेमाची मजा करायची. ही अशी कविता ज्यावेळी विषय मी धरला त्यावेळी वाटलं की नाही, प्रेम हा विषय बरा आहे. आणि या प्रेमावरती कविता लिहिता आपण जातो ज्यावेळी की नाही, प्रेमापेक्षा वेगळं काहीतरी आहे. आणि खरं आहे, प्रेम विषय काढून टाकला की काही ठराविक कविता झाल्यानंतर प्रेम विषय काढून टाकला की आता आपलं लक्ष कशाला असायला हवं, तर आता आपलं लक्ष समाजाकडे जायला पाहिजे. समाजातलं चित्र तुमच्या समोर ज्यावेळी समाज तुमच्या पुढे राहील त्यावेळी सामाजिक विषयाची कविता फार जवळची असते. आणि ज्यावेळी सामाजिक विषय तुमच्याजवळ येईल त्यावेळी नक्कीच तुम्हाला वाटतं की आपण आता समाजाशी गाठ आहे. कारण कवी हा नुसता विषय घेत असताना मनोरंजन हा विषय नकोच आहे. तुमची गाठ समाजाच्या जीवनाशी असेल तर तुमची कविता अधिक फुलली जाते, अधिक बहरली जाते आणि तुमच्यापर्यंत पोचता पोचता ती समाजाला पोचत असते. आणि समाजाला जर आनंद द्यायचा असेल तर सामाजिक जीवनाची, आपले अशोक नायगावकर बोलतात ना, सामाजिक विषयाच्या कविता बोलतात, किती छानपैकी बोलतात नाही का. मी त्यांच्या आवाज तेवढ्या त्या ढंगात बोलू शकणार नाही, पण फक्त मी एक बोलायचं म्हणून बोलतो की ते काय सुंदर सामाजिक विषय हाताळतात. काय म्हणतात कसे माहिती आहे का, की पुरुष आणि स्त्रीमध्ये फार फरक आहे. हो, एवढा फरक आहे की बाई जेवढी निर्दयी असते तेवढा पुरुष निर्दयी नसतो. बघा ना कशा जातात, आम्ही जातो बाजारामध्ये दुधी आणायला जातो आणि बघतो त्यावेळी ती हिरवगार दुधी ज्यावेळी बघतो ना त्यावेळी त्याच्यावर लव असते, केस बारीक बारीक केस असतात. पुरुष काय करतात, हळुवारपणे त्याच्यावरून हात फिरवतात. आणि एखादी बाई तिथे सुंदर बाई आली तर पूर्णपणे नखानं ते ओढते आणि ते दुधी असते ना तर रक्तबंबाळ जणू करते, त्याच्यातून सगळं बरंच पाणी निघतं. काय वास्तवाची कविता आहे, काय जीवनाची कविता आहे, सामाजिक जीवनाची काय. आणि अशा सामाजिक जीवनाच्या कविता ज्यावेळी मांडल्या जातात ना त्यावेळी विषय वाटतो की नाही, अशा प्रकारची सामाजिक जीवनाची कविता मांडता येईल का. होय, मांडता येईल. आणि ती कविता मांडली तर आपण समाजाचा जवळपास गेलो पाहिजे असं मला वाटतं. आता आमच्या भागामध्ये सुद्धा आहे सामाजिक विषय. मी ज्या भागातून आलेले आहे तिथं आमची सरकारनं सगळी जमीन घेतलेली आहे, 12.5% जमीन घेतलेली आहे. सगळीच्या सगळी जमीन घेतली, एक कण सुद्धा आमच्याजवळ नाही. पण त्यावेळेला 1984 आम्हाला त्या जमिनीचे आले एकरी 15,000 रुपयाप्रमाणे पैसे आले. पण आम्ही आगरी समाजातले सगळी लोक काय केले, पैसे आले, आम्ही श्रीमंत झालो. पटकन आम्हाला वाटलं फार श्रीमंत झालो. आल्या 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 पैसे खपवले, कारण आमचा समाजाचा दोष आहे. आणि ते संपवल्यानंतर आता आपल्याकडे राहिलं का, काहीच नाही. मग सरकारने जाहीर केले 12.5% मिळणार आणि एका गुंठ्याला आज आम्हाला 1 कोटी रुपये मिळतात. पुन्हा आम्ही श्रीमंत झालो, पुन्हा पैसे खपवले. आणि त्यावेळी 12.5चा पलाट म्हणजे एक प्लॉट म्हणजे गुंठा, आणि 1 गुंठा म्हणजे 1 कोटी रुपये. त्यावरची माझी कविता. आगरी बोलीत बोललो चालेल. 12.5चा पलाट आलाय, मनान विचार काय. अरे मांग पुर बघतस कणाला, मारुतीन बिसून जाय. अरे मांग पुर बघतस कणाला, मारुतीन बिसून जाय. 1 पलाट 1 कोटीला, 20 पलाट जमीन हाय. औरा पैसा ठेवाचा कणाला, कालबान खेळाचा हाय. अरे मांग पुर बघतस कणाला, मारुतीन बिसून जाय. वाटा झेवाला बहिणीच धावली, तिचा 22 लाखानं भाग नाय. जावय म्हणतय सासरसला, तुला जिताच ठेवणार नाही. अरे मांग पुर बघतस कणाला, मारुतीन बिसून जाय. गलंचैनी बोटान अंगठ्या, हातान करा घरवाचा हाय. शेटचे खिसन 500चा पुरका, दिसता ठेवाचा हाय. अरे मांग पुर बघतस कणाला, मारुतीन बिसून जाय. आमच्या समाजाचा एक दोष आहे, एक वास्तव आहे. काय माहिती आहे का, की आम्ही जुनी गोष्ट घरात ठेवत नाही.
प्रत्येक नव्हे घराना गाजूना सामान पैसा भरपूर आलाय उरवून देवाचा हाय बायको पुन्हा तर डोकरी झाली बघाची बापकट झाली बाय अरे मांग पुर बघतस कणाला मारुतीन बिसून जाय. हे आपण जे बघतो ना हे चित्तो ना तो विषय आपल्या कवितेचा असला ना की ते मनाशी हृदयाशी जवळ जातं आणि आपल्या समाजाची दुःख आपली दुःख ज्यावेळी मांडली जातात ना त्यावेळी दुसऱ्यांनाही वाटतं. आता तुम्हालाही वाटलं असेल अरे तिथे दुःख आहे आमच्या घरी अशा प्रकारचं साधारण दुःख आहे हे मिळतं आणि तिथून कविता आम्हाला बघायला मिळते वाचायला मिळते समजली जाते. आणि ही कविता सरत 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 ज्यावेळी आम्ही चालत असतो लिहित असतो बोलत असतो तुमच्याशी सांगत असतो जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. आणि ही वास्तवाची कविता सांगताना आपण कधीतरी आपल्याला एक वेळ आहे किंवा आपला संबंध आहे की निसर्गाची कविता लिहिण्याचा छंद आहे आणि निसर्गावर कविता विषयावर कविता लिहिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं. आणि मग निसर्गावर कविता आपण बऱ्याच ऐकल्या लहानपणापासून ऐकल्या येरे येरे पावसापासून आपल्यानंतर एक एक सरीपासून सगळ्या कविता झाल्यानंतर आपल्याला वाटतं मी निसर्गावर कविता कशी लिहावी. पण मी निसर्गावर कविता लिहिली पण निसर्गाशी धरताना मी सामाजिक विषय जवळपास केला आणि त्यावेळी गोधराकांड हे फार मोठं झालं होतं आणि गुजरात संपूर्ण पेटलेलं होतं. अशा पेटलेल्या वेळी गोधराकांडावर आपण कविता लिहिली पाहिजे या विषयावर आपल्याला कविता लिहिता आली पाहिजे म्हणून मी विचार करत होतो. आणि मी कॉलेजमध्ये शिकवत असताना ज्या कॉलेजला जायचो तिथं एका वळणावरती एक सावरीचं झाड होतं. सावरीचं झाड होतं झाडावरती एक घरटं होतं घरट्यामध्ये लहान लहान पिल्लं होती आणि ती चिवचिव आवाज करत होती आणि वरून उन्हाचा ताप होता ऊन भयंकर ऊन होतं आणि त्याच्यामध्ये आवाज आणि मी तिथे उभा आहे. त्यावेळी मी पहिला विचार केला ही खरी गोधरावरची कविता होऊ शकेल आणि मी कविता लिहिली. झाडाच्या फांदीला एक घरट होत छान झाडाच्या फांदीला एक घरट होत छान घरट्यावरी सावली देण्या हालत होत पान झाडाच्या फांदीला एक घरट होत छान चिमुकली तिवली पाखर मान काढता बाहेर ताप उन्हाचा जाच त्यांना आडोस देई पान झाडाच्या फांदीला एक घरट होत छान झाडाच्या फांदीला एक घरट होत छान वारा गिरकी मारत येई दंगाल वारा गिरकी मारत येई पाखरात चिडी चुप होई फांदी त्यांना बिलगून घेता बेभान होई पान झाडाच्या फांदीला एक घरट होत छान एक घरट होत छान वर जाऊ की इथंच राहू ते करती इवले जीव वर जाऊ की इथंच राहू ते करते इवले जीव झेप घेण्या खाली बघता थरारून जाई पान झाडाच्या फांदीला एक घरट होत छान ऊन पाऊस सोसून झाला जीव आकाशी उडून गेला रीत घरट खाली दिसता गळून गेलं पान झाडाच्या फांदीला एक घरट होत छान एक घरट होत छान एक घरट होत छान. आणि अशा प्रकारचं हे वेगवेगळे विषय मला सगळ्या विषयांना हात घालता आला नाही कारण वेळ कमी विषय कमी विषय जास्त त्यामुळे मी काही अधिक बोलू शकत नाही. जय हिंद जय महाराष्ट्र.